मला तर आता एक नवीन तुम्हाला सांगायचं आहे की माझ्याकडे काल आमचे एक दादाचे ज्वेलर आले होते शुभेच्छा द्यायला. कोकणात राहतो, मराठी आहे. त्यांनी सांगितलं चिपी एअरपोर्ट बंद झालंय, तुम्ही कोणीच याच्यावर आवाज उठवत नाही चॅनलवाले, काय करताय तुम्ही सगळे? एवढे कोटी आणि आपल्या सगळ्यांच्या टॅक्सचे पैसे खर्च करून 12 वर्ष मी आता काढायला सांगितलंय की 2012 पासून मोदी साहेब आल्यापासून किती नवीन एअरपोर्ट झाले आणि त्यातले किती बंद झाले. एक एअरपोर्ट बांधायचं असेल तर साधारण, मला एवढं नॉलेज नाही पण तुम्ही सांगा, 40 ते 50 हजार कोटी खर्च येतो जमिनीपासून. आता इथे नवी मुंबईला एअरपोर्ट झालाय, आता परत पुरंदरला एअरपोर्ट करतायत, पुण्याला एअरपोर्ट आहे. एवढी हवाई दळणवळण कुठे चालू आहे? म्हणजे एअरपोर्ट 50,000 कोटी खर्च करून बांधायचे, एखाद दोन विमानं उतरवायचे आणि बंद करायचे. बरं, तो मला सांगतोय की आम्ही चिप्पीचा एअरपोर्ट, आम्ही सगळी विमानं फुल जात आहेत. म्हणजे असं नाही की तिथे विमानं जात नाहीत किंवा रिकामी जात आहेत, पण तरी सुद्धा बांधला बंद केला कारण गोव्याचं टुरिझमचे लोक कमी झाले. मग तुम्ही बांधताय कशाला? हे पैसे आपले आहेत सगळ्यांचे. ह्याच्याबद्दल तुम्ही पण माहिती काढून आवाज उठवला पाहिजे की तुमची जबाबदारी आहे की सरकार आपले पैसे कुठे खर्च करतंय चुकीचे. आता पुरंदरचे शेतकरी विरोध करतायत, ते साहेबांना येऊन भेटणार आहेत. त्यांची कसती जमीन आहे जिथे शेती होतीये, जिथे सगळ्यांनी भात लावलाय, वेगवेगळं धान्य लावलंय, आणि ती जमीन तुम्ही जबरदस्तीने विकत घेताय. त्यांना द्यायची नाहीये, त्यांना नोटिसा पाठवल्या. त्यांनी हरित लवादाकडे ऍप्लिकेशन केलंय. हरित लवाद काय सगळंच त्यांच्या हातात आहे ना. आता सुप्रीम कोर्टापासून खालपर्यंत सगळंच त्यांच्या हातात आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कुठेही न्याय मिळत नाहीये.